शासनाच्या 2 विभागातील वादावर तहसीलदार अभय चव्हाण यांची मध्यस्थी। वयाळ लोधिवली रस्ता प्रकरणात तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने तात्पुरता तोडगा, ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित। वयाळ ते लोधिवली या रस्त्याच्या दुरावस्थेवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात चालू असलेला वाद अखेर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मध्यस्थीने तात्पुरता निवळला आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मार्ग शोधण्याच्या उद्देशाने तहसीलदारांनी त्यांच्या दालनात दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोव्हेंबर महिन्यात स्थळ पाहणी व काम सुरू करण्याचे निर्देश दिले। गेल्या 3-4 वर्षापासून लोधिवली वयाळ रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन कामामुळे रस्ता उद्ध्वस्त झाला असून त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा आक्रोश वाढला आहे। 2 दिवसाच्या वादात ग्रामस्थ मात्र पिचले गेले आहेत। पालकांना शाळेच्या गेटपर्यंत मुलांना सोडावे लागते तर पावसाळ्यात रस्त्याची अवस्था बिकट बनते। याच कारणामुळे ग्रामस्थांनी तहसीलदारांना भेट देत तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली होती। तहसीलदार अभय चव्हाण यांनी तातडीने बैठक बोलावून दोन्ही विभागांना जबाबदार धरत स्पष्ट निर्देश दिले की नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करावे। त्यांच्या मध्यस्थीमुळे वयाळ ग्रामस्थांचे प्रस्तावित तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती खालापूर, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी माणिक सानप, ग्राम महसूल अधिकारी मधुसूदन पंपटवार, ग्रामपंचायत अधिकारी गोकुळदास राठोड यांच्यासह सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच रोशन गायकवाड, विनोद भोईर, प्रमोद पवार, अनिल पवार, अर्जुन पवार, समीर म्हात्रे, रुपेश पवार, अक्षय म्हात्रे, नितीन ठाकूर, भूषण म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसील कार्यालयाच्या दालनामध्ये पोहोचलात। दालनामध्ये आपल्याला आपण न्याय मागण्यासाठी या ठिकाणी पोहोचलात, पण या ठिकाणी रस्ता होत नाहीये। आपल्या गावातील शाळेची विद्यार्थी असो किंवा ग्रामस्थ असो किंवा जाणाऱ्या भगिनी असो यांना ज्या ठिकाणी जाण्यासाठी इंग्लिश मीडियम जी शाळा आहे लोधिवली या ठिकाणी, त्या ठिकाणी आपल्या गावातले विद्यार्थी जात आहेत शिक्षणासाठी, कोण बाजारपेठ चौक यासाठी जाण्यासाठी त्या मार्गाचा उपयोग होतो। पण आपल्याला काय त्रास होतात आणि काय आपल्या भावना आहेत, काय सांगाल? नमस्कार, मी समीर म्हात्रे, ग्रामस्थ वयाळ। आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 आज सर्व ग्रामस्थ, आमची पंचायत कमिटी असेल, PWD असेल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर्वजण जमलो मिटिंगसाठी। छोटी दुसरी मिटिंग असेल तर या मिटिंगचा मुद्दा असा होता की आम्ही जो पत्र व्यवहार केला आहे, जे पोलीस निरीक्षक असतील, तहसीलदार असतील, PWD असेल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, तो विषय मुद्दा असा आहे की वयाळ गावाचा रस्ता चोरीला गेल्याबाबत। कारण की रस्ता नाहीसा झालेला पूर्णपणे, त्याला कारण असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 3-4 वर्षापासून जो नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे अंडरग्राऊंड, त्या कामामुळे पूर्णपणे रस्त्याची खराबी झालेली आहे। आज सर्व परिसरामध्ये ही गोष्ट पसरलेली आहे की वयाळ गावाचा रस्ता चोरीला गेलेला आहे पूर्णतः, आणि याकडे कोणी लक्ष देत नाही, सर्वीकडून दुर्लक्ष होत आहे। मुद्दा असा आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याला जबाबदार आहे। त्यांनी या रस्त्याचं ॲक्टिव्हेशन कधी केलं? 1989-85 केलेलं आहे। मालकी हक्क जर तुम्ही सांगत असाल तर या गोष्टीमध्ये तिढा निर्माण का केला आहे? PWD जर रस्त्याचं काम करण्यास तयार असेल तर त्यांना अडवणूक होत आहे, आणि ही अडवणूक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण होत आहे। तर या दोघांचा तिढा सोडवण्यासाठी आजची मीटिंग होती खरं तर, परंतु तिढा सुटायला वेळ जाईल असं वाटतंय। परंतु आम्हाला तहसीलदार साहेबांनी जो आश्वासन दिलं आहे आजच्या तारखेला की नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये रस्त्याचं काम चालू करणार, असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी वायदंडे साहेब यांनी जो आश्वासन दिलं आहे, त्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवून आज सर्व ग्रामस्थ शांत आहेत। परंतु शांत बसण्याचं कारण एकच आश्वासन, आणि जर रस्त्याचं काम चालू केलं नाही तर एक मोठा उद्रेक होणार आणि वयाळ ग्रामस्थ शांत बसणार नाहीत। जी ॲक्शन घेतली जाईल, कायदा हातात घेतला जाईल, ही जबाबदारी आम्ही घेणार। याची जबाबदारी माननीय खालापूरचे न्यायदंड अधिकारी तहसीलदार साहेब यांनी असे काय त्यांनी गवाही घेतले का मी त्या ठिकाणी मी जबाबदारी घेतो आणि हे जर काम नाही केलं त्यांच्यावरती कारवाई वगैरे का असं? तहसीलदार साहेब हे न्याय निवडण्यासाठी बसले होते, परंतु या दोघांमध्ये जो तिढा आहे, म्हणजे मिसकम्युनिकेशन जे झालेलं आहे, त्याची जबाबदारी त्या 2 डिपार्टमेंटने घ्यावी। परंतु वेटीस आम्हाला गावकऱ्यांना का धरता तुम्ही? गावाच्या व्यथा ज्या तुमच्यासमोर आम्ही मांडल्या आहेत त्या तुम्ही प्रत्यक्षात बघा। आज पावसाळ्यात एवढी भयानक परिस्थिती होती, प्रत्येक जणाची रिक्षा फसलेली आहे, कोणाची 4 व्हीलर फसलेली आहे, कोण पडला आहे, आणि जे खड्डे खणले आहेत त्याला हार्ड बॅरिकेटिंग करणं गरजेचं असतं। ते बॅरिकेटिंग न करता वयाळ गावातील एक ओंकार ठाकूर, त्याची गाडी खड्ड्यामध्ये पडली होती का? तर तिथं बॅरिकेटिंग नव्हतं,
तुम्ही जर एखादा काम चालू करता त्याला बॅरिकेटिंग करा ना. अंतरामध्ये कोणाला माहिती तुम्ही आज जिथे रस्ता खणलाय उद्या तिथे खणता, आणि ही पूर्ण जबाबदारी तुमची आहे आणि याला तुम्ही जबाबदार स्वतः समजायला हवं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गावाला वेटीस धरू नका. ग्रामस्थ जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत, परंतु याचा उद्रेक होणार हे लक्षात ठेवा.